Brought to you by TechnoSpark 20 series smartphones. निवडणुकाच्या तारखा जास्त जवळ येतात अशा विरोधकांचे सुद्धा हृदयाचे ठोके वाढत चाललेत. नाही, निवडणुका असतात. निवडणुकीमध्ये मागे पुढे चालत असतं. कोण काय आपल्या आपल्या परीने लोक तयारी करत असतात. शिवसेना तर त्या ठिकाणी माननीय उद्धव साहेबांच्या आदेशाने आणि नेतृत्वाखाली जबरदस्तपणे महाराष्ट्रात वातावरण तयार झालेलं आहे. आणि म्हणून उद्धव बाळासाहेब ठाकरे या आमच्या शिवसेनेच्या वतीने आम्ही सगळीकडे त्या ठिकाणी जोरदार तयारी आमची सुरू झालेली आहे. बरं, खरे साहेब, तुम्ही या ठिकाणी जी तयारी करताय, तुमचा जो पॅटर्न आहे तो काहीसा वेगळा आहे, सर्वांना माहिती आहे तो. मात्र त्या विरोधामध्ये महायुतीचा उमेदवार कोण असेल हा प्रश्न अजूनही बोलतो. नाही, आपण एक असं समजूया की आपला विरोधक खूप मोठा स्ट्रॉंग आहे आणि त्याला आपल्याला पाडायचं आहे. बरं, असं करूनच त्या ठिकाणी आपल्याला त्याला पाडायचं आणि आपण जिंकायचं, ही आमची भूमिका असते. मात्र उमेदवार न देण्यामध्ये असं वाटतं बऱ्याच दिवसांपासून की त्यांचा गोंधळ आणि संभ्रम हा काय संपूर्ण आपल्या इथंच नाही, संपूर्ण महाराष्ट्रात त्यांचा गोंधळ चालू आहे. बरं. आणि अशा गोंधळात त्यांना कळलं आहे. आता आमची कन्या ती भावना गवळी, ती तर आता रडत बसली असेल. मी म्हणलो तर कुठे जाऊ नको, ईडी लागली. पण ईडी लागली तर काढली का त्यांनी? नाही काढली. मग कशाला आपण बंडखोरी करायची? कमीत कमी एकनिष्ठतेचं हे तर राहिलं असतं ना. खरे साहेब, वंचितने आपला उमेदवार दिला, तुमच्यासाठी आनंदाची बाब? नाही, माझ्यासाठी आनंदाची बाब नाही. आपण कोणत्याही उमेदवारांना कमी लेखायचं नाही. आपण आपली तयारी जोरदारपणे करायची, बाकी काय नाही. मागच्या हिंदू मताचं डिवायडेशन झालं म्हणून ते निवडून आले. आता मुस्लिम मताचं डिवायडेशन होईल म्हणून आपले चान्सेस जास्त आहेत. नाही, त्याचं असं म्हणता येत नाही. आपण कोण कधी काय हे होईल, परंतु मात्र ह्या शहरामध्ये, या जिल्ह्यामध्ये उद्धव बाळासाहेब ठाकरेंच्या एकनिष्ठतेचे जे उमेदवार आहेत त्यांनाच मतदान करायचं असं नागरिकांनी ठरवलेलं आहे. कारण आता इथे येणारे जे लोक असतील ते फक्त गद्दारीवाले असतील, त्यांनी गद्दारी केली. आमच्या या संभाजीनगर जिल्ह्यामध्ये ज्यांनी गद्दारी केली त्या गद्दारांना त्या ठिकाणी कोणी स्थान देत नाही. तसं या वंचितच्या उमेदवारीबद्दल काही रणनीती नाही तुमची? नाही, रणनीती आता ते माननीय उद्धवजी ठरवतील ना, ते ठरवते. आम्ही कोण नाही. खरे साहेब, जो गोंधळ कायम आहे ती ठाकरे यांची ताकद जास्त असल्या कारणाने, त्यांची उमेदवार स्ट्रॉंग असल्या कारणाने संपूर्ण महाराष्ट्रात फक्त एकच नाव आहे सध्या, माननीय उद्धवजी बाळासाहेब ठाकरे. त्यामुळे यांचा संभ्रम यामुळे कायम आहे की यांच्या विरोधात द्यावं कोण, की एवढे पॉवरफुल आहे असं म्हणता येईल का? हो, ते सगळे आपसात भांडणं करून त्या ठिकाणी डुबू लागले आणि डुबणार ते सगळे. आणि मग लोकांना कळलं, ह्या लोकांना, की आपण उगाच चूक केली. खरे साहेब, एक शेवटचा प्रश्न विचार. याच्यामध्ये आता संदीपान भुमरे यांची उमेदवारी जवळपास निश्चित झालेली आहे, माहीत नाही मला. आणि ते प्रचार कार्यालयासाठी जागासुद्धा शोधत आहेत. जवळपास निश्चित आहे की भुमरे तुमच्या विरोधात लढणार. असू दे ना, काही आपलं काही फरक नाही पडत. म्हणजे एकनिष्ठ मी गद्दार, ते गद्दाराविरुद्ध एकनिष्ठाचा फाईट असं जोरात होणार आहे. तुम्ही भुमरेंचं नाव पण नाही घेत आहे? नाही, मी नाही घेत आहे. नाव कशाला घेत नाही? नाव घेत नाही का? विमानात बाजूला जरी बसले तर मी पाहत नाही करत, कारण त्याने गद्दारी केलेली आहे. शिंदे गटाला काही ठिकाणी उमेदवार बदलावं लागले, याकडे आपण कशी बघतो? नाही, ते त्यांचं अजूनही खूप काय होणार आहे. चला, उद्याचं चित्र काय असेल? उद्या काय दिसेल तुम्हाला? काय होऊ शकतं उद्या म्हणजे येणाऱ्या दिवसामध्ये? उद्याचं चित्र फक्त उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि महाविकास आघाडी. ओके.